सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. नासा तसंच इस्रो या अंतराळ संशोधन केंद्रांबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता नासाची जी संशोधन केंद्र आहेत ते अमेरिकेमध्ये स्थित आहे, तर इस्रो जे आहे ते आपल्याकडे भारतामध्ये आहे, बरोबर? भारताने सुद्धा अनेक यशस्वी प्रक्षेपण जी आहेत ती प्रक्षेपण केलेली आहेत. अनेक सॅटेलाइट जे आहेत ते आपल्या आता या मिनिटाला अंतराळामध्ये फिरतायत आणि नासाबद्दल सुद्धा असं आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेलच. तर ह्या ज्या अंतराळ संशोधन केंद्र आहेत, या केंद्रांना भेट देण्याची संधी जी आहे ती विद्यार्थ्यांना आता मिळते. ही जी संधी आहे ती संधी मिळते पुणे जिल्हा परिषदेकडनं आणि तसंच अजूनही काही जिल्हा परिषदा आहेत की ज्या विद्यार्थ्यांची काही एक एक्झाम घेत असतात आणि त्या एक्झाम मध्ये जर विद्यार्थी पास झालेत, मेरिटमध्ये आलेत, तर जे कोणी मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रांना भेट देण्यासाठी घेऊन जात असतात. ठीक आहे. तर मग आता यासाठी विद्यार्थ्यांना येणारा खर्च किती, तर ₹0. विद्यार्थ्यांना फक्त काय करायचंय की परीक्षा जी आहे ती परीक्षा द्यायची आहे आणि ती परीक्षा पास व्हायचंय, मेरिटमध्ये यायचंय. या परीक्षेचे 3 टप्पे असतात. कोणते कोणते टप्पे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि या परीक्षेचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस सुद्धा आपण आज अतिशय शांततेत पूर्णपणे डिकोड करणार आहोत की कुठला सिलेबस आहे, काय येतं नेमकं परीक्षेमध्ये. तर हे सगळं आपण आज बघणार आहोत. पण आता ही जी बॅच आहे किंवा ही जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. नासा इस्रो अंतराळ संशोधन भेट बॅच. या बॅच मध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे परीक्षेचा तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. त्याच्याच सोबत फक्त अभ्यासक्रम कंप्लीट करून आम्ही थांबणार नाहीये, तर आम्ही तुमच्याकडनं वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स ज्या आहेत, नियमित टेस्ट ज्या आहेत त्या सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव जो आहे तो सराव जास्त चांगला होईल. अनुभवी शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणारे बॅच जी आहे आपली ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. ठीक आहे. तर लाईव्ह जे काही लेक्चर होईल त्या लाईव्ह लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना शंका ज्या काही आलेल्या असतील, जे काही डाऊट्स असतील ते डाऊट सॉल्व्ह होऊन जातील आणि रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते रेकॉर्डेड नंतर त्यांना त्यांच्या सोयीने कधीही बघता येईल. जर समजा तुमच्याकडनं एखाद्या दिवशीचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर नंतर बघू शकता किंवा तुम्हाला समजलं नाही एखादा पॉईंट तरी सुद्धा तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर नंतर बघू शकता. विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाईल आणि पालकांच्या मीटिंग सुद्धा घेतल्या जातील. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त ₹1499 ही बॅच आपली सुरू होते 14 मे 2026 रोजी. या बॅच बद्दल जर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर इथे नंबर दिलेला आहे 8983345857. या नंबरवर तुम्ही कॉल करा, म्हणजे तुमचं जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की बॅच एक्झाम जी आहे त्या एक्झाम मध्ये कुठले कुठले विषय असतात. तर या एक्झाम मध्ये विज्ञान आणि गणित असे 2च विषय असतात. विज्ञान आणि गणित सोडून बाकी काहीही ह्या एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. आता हा जो विज्ञान आणि गणित आहे याच्यासाठी यांचे होतात 3 एक्झाम होतात. पहिली चाळणी परीक्षा, दुसरी चाळणी परीक्षा, तिसरी चाळणी परीक्षा. आता पहिली जी चाळणी परीक्षा आहे ती तुमच्या तुमच्या शाळेमध्ये वगैरे होत असते. ठीक आहे. केंद्र स्तरावर म्हणजे तुमच्या तुमच्या शाळेमध्ये, तुमची शाळा हेच तुमचं केंद्र असतं किंवा तिथेच तुम्हाला तुमच्या जे कुठलं तुमचं गाव असेल, खेड असेल किंवा तालुका असेल त्या ठिकाणीच तुमचं केंद्र असतं आणि त्या ठिकाणीच तुमची ऑफलाईन म्हणजे पेन आणि पेपर पद्धतीने टेस्ट जी आहे ती होणार आहे. दुसरी चाळणी परीक्षा जी आहे ती दुसरी चाळणी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. MCQ पॅटर्नच असणार आहे आणि ह्या ऑनलाईन साठी तुम्हाला मात्र जो सेंटर तिकडनं येईल त्या सेंटरवर जावं लागेल. ठीक आहे. दुसऱ्या सेंटरवर तुम्हाला कदाचित तिथे जावं लागेल. तिसरी चाळणी परीक्षा जी आहे त्या तिसऱ्या चाळणी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची जे कोणी विद्यार्थी दुसऱ्या चाळणी परीक्षेमध्ये पास होतील त्यांची निवड जी आहे ती घेण्यासाठी मुलाखत होईल. म्हणजे त्या विद्यार्थ्याला खरंच विज्ञानाची आवड आहे का, त्या विद्यार्थ्याला खरंच गणिताची आवड आहे का, त्याला खरंच अंतराळामध्ये जाण्याची इच्छा आहे का, हे सगळं ह्या मुलाखतीमध्ये चेक केलं जाईल. त्यांना त्या गोष्टींच्या बाबतीत किती उत्सुकता आहे, त्यांना त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा अभ्यास किती आहे, हे सगळं चेक करून मग तुमची मुलाखत जी आहे ती मुलाखत होणार. आता याच्यामध्ये पहिली चाळणी परीक्षा आणि दुसरी चाळणी परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठीचा जो काही सिलेबस आहे, MCQ साठीचा सिलेबस, तो सिलेबस आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तो आता सगळ्यात पहिलं तर 6वीला आणि 7वीला दोन्ही यांना सारखाच सिलेबस असतो. ठीक आहे. एकच प्रश्नपत्रिका येते जी 6वीच्या विद्यार्थ्यांना पण दिली जाते आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना पण दिली जाते. ठीक आहे. तर आता जर आपण बघितलं तर आपले जे काही पाठ आहेत आपल्या शालेय पुस्तकांमधले त्या पाठावरच ही परीक्षा होणार आहे. पहिलं जर आपण बघितलं इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञानाचं पुस्तक जे काही आपलं आहे, स्टेट बोर्डचं बालभारतीचं जे पुस्तक येतं ते बालभारतीचं पुस्तक जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी, पाठ क्रमांक 3
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण, पाठ क्रमांक 5 सभोवतालचे पदार्थ, अवस्था आणि गुणधर्म, पाठ क्रमांक 6 पदार्थ आपल्या वापरातील, पाठ क्रमांक 9 गती आणि गतीचे प्रकार, पाठ क्रमांक 10 बल आणि बलाचे प्रकार, पाठ क्रमांक 11 कार्य आणि ऊर्जा, पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे, पाठ क्रमांक 13 ध्वनी, पाठ क्रमांक 14 प्रकाश आणि छाया निर्मिती, पाठ क्रमांक 15 चुंबकाची गंमत, पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग. ठीक आहे. तो 6वीचे एवढे सगळे पार्ट जे आहेत ते जे काही चॅप्टर्स आहेत ह्या चॅप्टर्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 7वीच्या विज्ञानातल्या कुठल्या चॅप्टर्स आहेत ते पण आपण बघूयात. पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण, पाठ क्रमांक 13 बदल भौतिक आणि रासायनिक, पाठ क्रमांक 6 भौतिक राशीचे मापन, पाठ क्रमांक 7 गती बल ऊर्जा, पाठ क्रमांक 8 स्थितिक विद्युत, पाठ क्रमांक 9 उष्णता, पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम, पाठ क्रमांक 18 ध्वनीची निर्मिती, पाठ क्रमांक 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म आणि पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत. ह्या सगळ्या चॅप्टर्सचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. अजूनही काही चॅप्टर्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. कुठले आहेत? विश्वाचे अंतरंग मी ऑलरेडी सांगितलं, पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत मी ऑलरेडी सांगितलं. आता इयत्ता 8वी मधला पाठ क्रमांक 19 ताऱ्यांची जीवन यात्रा हा सुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि इयत्ता 9वी मधला 18वा चॅप्टर अवकाश निरीक्षण दुर्बिणी हा चॅप्टर आपल्याला करायचा आहे. त्याच्यासोबत इयत्ता 10वीचा 10वा चॅप्टर जो आहे अवकाश मोहिमा, हा सगळ्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास जो आहे तो खगोलशास्त्राचा करायचा आहे. ठीक आहे. हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. विश्वाचे अंतरंग आणि तारकांच्या दुनियेत हे आपण 6वी आणि 7वीच्या याच्यामध्ये बघितलं. पण 8वी 9वी 10वीचे पण एक चॅप्टर आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे. तो हा सगळा अभ्यासक्रम. आता गणिताचा जर विचार केला आपण, गणिताचे कुठले कुठले चॅप्टर्स येणार आहेत तर गणिताचे तुम्हाला येतील 6वीच्या गणितातला पाठ क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध, पाठ क्रमांक 2 कोन आणि पाठ क्रमांक 15 त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. त्याच्यानंतर इयत्ता 7वीचं जर आपण बघितलं तर पाठ क्रमांक 1 भौमितिक रचना, पाठ क्रमांक 11 वर्तुळ, पाठ क्रमांक 12 परिमिती व क्षेत्रफळ, पाठ क्रमांक 13 पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे. तो हे एवढे चॅप्टर तुम्हाला गणिताचे अभ्यास करावे लागणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पुस्तक सोडून बाकी बाहेरचे कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाही. म्हणजे पुस्तकातले डायरेक्टली तुमच्या स्वाध्यायातले प्रश्न नाही येणार, पण त्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या आता जसं आपण म्हणूया की पायथागोरसचा थेरम, पायथागोरसचा सिद्धांत वापरून एखादा प्रश्न तिथे तयार केलेला असेल, मग तो पायथागोरसचा सिद्धांत वापरून, जसं जर तुम्ही आता कालचं आपलं गणिताचं लेक्चर घेतलेलं, ते गणिताचं लेक्चर जर बघितलं, मी तुम्हाला काल मागच्या वर्षी जे काही प्रश्न आलेले आहेत ते युट्यूबवरच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्याच्यावरनं त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यावरनं त्यांनी दुसरं एक जे गणित आहे ते गणित सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. पायथागोरसचा सिद्धांत वापरून त्यांनी गणित सॉल्व्ह केलेलं आहे. अशा पद्धतीचं गणित आहे. त्यांनी काय केलंय, याची लांबी दिलेली आहे 6, याची लांबी दिली 8 आणि याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे बघा काय केलंय, याची लांबी दिली, याची लांबी दिली आणि ह्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे परिमिती क्षेत्रफळ आणि पायथागोरसचा सिद्धांत दोघं संकल्पना एकत्र करून प्रश्न विचारलेला आहे. मग अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि या प्रश्नांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, हे प्रश्न जर तुम्हाला छान पद्धतीने करून घ्यायचे असतील तर काय करा, इग्नाइट पाठशालाची जी आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करा लवकरात लवकर. आजपासूनच आपले लेक्चर सुरू होत आहेत. 14 तारीख आजच आहे. आजपासूनच आपले लेक्चर सुरू होत आहेत. नवोदयच्या एक्झाम साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. स्कॉलरशिपच्या एक्झाम साठी आपल्याकडे बॅच आहे. ऑलिम्पियाडच्या परीक्षेसाठी 1 जून पासून आपली बॅच सुरू होते. NTS, MTS आणि सैनिकी स्कूलच्या बॅच सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेची बॅच सुद्धा आपण सुरू करतोय. मंथन आणि NMMS ची सुद्धा बॅच आपण सुरू करतोय. या सगळ्या एक्झाम्स बद्दल किंवा इतर कुठल्याही एक्झाम बद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर फोन करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. तुमच्या आजूबाजूला कोणीही विद्यार्थी जर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण त्याचा यांना फायदा जो आहे तो नक्की होईल. थँक्यू.